जवळपास 1800 सालापासून इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. व्यापाराच्या दृष्टीने आलेल्या इंग्रजांनी या भूमीवर हळूहळू आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आणि नंतर संपूर्ण भारतच त्यांनी ताब्यात घेतला. पण याच इंग्रजांचा जेव्हा शिवरायांशी संबंध येतो तेव्हा शिवराय आपल्या बुद्धी चातुर्याने या इंग्रजांची कशी हालत करतात त्याचा उल्लेख आपल्याला इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी यातील पत्रांमधून आपल्याला मिळतो. शिवरायांनी इंग्रजांची इतकी मस्त फसवणूक केली होती ही खूप कमी जणांना माहीत असलेली गोष्ट आहे. महाराजांनी राज्याभिषेकानंतर मुंबईच्या इंग्रजांकडून तांबं विकत घेतलं होतं. त्यांनी ते तांबं नाणी पाडायला किंवा भांडी करायला घेतलं असावं. काही दिवसानंतर इंग्रजांचा एक अधिकारी रायगडावर याचे पैसे घेण्यासाठी आला होता. त्यावेळी महाराजांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं की आता इथे रायगडावर इतके रोख पैसे नाहीत, तुम्हाला मी हुंडी देतो. हुंडी म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज. तुम्ही ही हुंडी घेऊन गोवळकोंड्याला जा. तिथल्या कुतुबशाकडून आम्हाला जी खंडणी मिळते त्यातून तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही तिथे असलेल्या आमच्या माणसाकडून मागून घ्या. इंग्रजांचा कुरिअर गोवळकोंड्याला जात नसे म्हणून त्यांनी तो सुरतेला पाठवला. मग सुरतेचा कुरिअर गोवळकोंड्याला गेला. तिथे खरोखरच महाराजांचा माणूस होता. तिथल्या महाराजांच्या माणसाने सांगितलं की या हुंडीसाठी पैसे देण्याची अथॉरिटी आमच्याकडे नाही. ज्यांच्याकडे आहेत ते प्रल्हाद निराजी रायगडावर गेलेत. आता तुम्ही एकतर रायगडावर तरी जा नाहीतर ते येईपर्यंत इथेच थांबा. तो कुरिअर सुरतेला माघारी आला आणि तिथल्या अधिकाऱ्याने त्याच्या रिपोर्टवर शेरेबाजी केली आणि ते कागदपत्र मुंबईला पाठवले. ते कागद माघारी आल्यावर इंग्रजांना कळून चुकलं की आता महाराज आपल्याला भारत भ्रमण करवणार. त्यामुळे इंग्रजांनी ठरवलं की आता रायगडावर जायचं. म्हणून त्यांनी त्यांच्या दुभाषा असलेल्या नारायण शेणवी याला रायगडावर पाठवलं. नारायण शेणवी जेव्हा रायगडवाडीला आला तेव्हा त्याला कळलं की महाराज गडावर नाही. नंतर चौकशी केल्यावर कळालं की महाराज कधी येतील हे काय कोणालाच माहिती नाही. म्हणून त्याने गडावर स्वराज्याचे पंतप्रधान असलेल्या मोरोपंत पिंगळे यांना भेटायचं ठरवलं. मोरोपंतांनी त्याला चांगलंच महिनाभर खाली थांबवून ठेवलं. खूप काम आहे अशी त्याला सबब दिली. मग एका महिन्याने त्याला रायगडावर बोलावलं. मग या नारायण शेणव्याने सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाला की मला पंतप्रधान नेराजींना भेटायचं आहे. त्यानंतर मोरोपंत म्हणाले, बरोबर आहे तुमचं. नेराजी एका बैठकीसाठी इथे आले होते पण आता ते परत गेलेत. शेणवी म्हणाला, आम्ही पुन्हा पुन्हा गोवळकोंड्याला जाणार नाही. तुम्ही मला इथेच पैसे द्या आणि एकदाचं मोकळं करा. मोरोपंत म्हणाले, अहो रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला सांगितलं होतं ना. शेवटी थोड्या वादानंतर मोरोपंत म्हणाले, आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध ठेवायचे आहेत म्हणून स्वराज्याचा पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला एक उपाय सुचवतो. अलिबागला आमचे जे कोठार आहेत तिथे तिथली प्रजा जो आम्हाला कर स्वरूपात नारळ, सुपारी, भात वगैरे देते. तुम्हाला हव्या असलेल्या पैशात किती पोती तुम्ही तिथून उचला. आता ह्या नारायण शेणव्याला असं स्वीकारण्याचा अधिकार नव्हता. मोरोपंत म्हणाले, सावकाश मुंबईला जा आणि तुमच्या वरिष्ठांना विचारून या. तो परत मुंबईला आला. त्याला बघताच तिथल्या अधिकाऱ्यांना खात्री झाली की याच्या हाती काहीही लागलेलं नाही. शेणवी त्या अधिकाऱ्याला म्हणाला, अहो महाराज नाहीतच तिथे. आणि मोरोपंत म्हणतात की भात सुपारी वगैरे घेऊन जा. त्यावर तो इंग्रज अधिकारी म्हणाला, अरे हे देतो देतो म्हणतील आणि ऐनवेळी जनतेला सांगतील की अलिबागला तुम्ही पोती टाकू नका म्हणून. तू एक काम कर, आता महाराज रायगडावर पोचलेत असं कळलं आहे तर तू तिथेच जा आणि फक्त महाराजांना भेट. तुझ्यासोबत एक अधिकारी घेऊन जा असं तो म्हणाला. तर शेणवी आणि फ्रान्सिस मोलिव्हर नावाचा एक इंग्रज हे दोघे रायगडावर जायला निघाले. महाराज नुकतेच रायगडावर आले होते, कामात होते म्हणून यांना महिना दीड महिना थांबवून ठेवलं. नंतर महाराजांनी त्यांना वर बोलावलं. वर बोलावल्यावर महाराजांनी त्यांना एक प्रश्न केला, नक्की काय ठरले तुमचं ते एकदाच सांगून टाका. शेणव्याने पैसे मागितल्यावर परत महाराज म्हणाले, अहो आमच्याकडे रोख पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला गोवळकोंड्याला पाठवले ना. मी एक उपाय सुचवतो. बरं एक काम करा, तेवढ्या किमतीची चांदी किंवा सोनं तुम्हाला देऊन टाकतो. मग उपाय म्हटल्यावर शेणव्याच्या पोटात गोळा आला. आता शेणव्याकडे अथॉरिटी नाही म्हणून तो परत मुंबईला आला. त्या काळचा प्रवास हा घोडा, उंट इत्यादींवर करावा लागत असे. त्यामुळे प्रवासात खूप त्रास होत असे. महाराज त्यांना कसे फिरवतायत बघा. त्या शेणव्याला बघताच अधिकाऱ्याला कळालं की ह्याही वेळी त्याच्या हातात काहीच तगलेलं नाही. या काळात तो मोलिव्हेर रायगडावर थांबला आणि काही जमतंय का याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला कसलं जमतंय. 15 दिवसांनी तो देखील परत आला. मोलिव्हेरने त्याच्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवले, आय गॉट नथिंग बट हॉलो प्रॉमिसेस. मला पोकळ आश्वासनाखेरीज काही मिळालं नाही. तो इंग्रज अधिकारी वैतागला
आणि शेणवी आणि मोलीवरेला म्हणाला की आता जे मिळते ते घेऊन या, नाहीतर नंतर काहीच हाती लागणार नाही. नारायण शेणवी परत रायगडावर जायला निघाला. परत त्याला महाराजांनी महिनाभर पायथ्याशी थांबवून ठेवलं. वर आल्यावर महाराज चढ्या स्वरात म्हणाले, काही ठरतंय का नाही तुमचं? शेणवी म्हणाला, काहीही द्या महाराज, काहीही द्या. नंतर महाराज एकदम शांतपणे म्हणाले, तसं नाही, मला कळालं पाहिजे, नक्की सोनं पाहिजे की चांदी पाहिजे. शेणव्याच्या पोटात पुन्हा गोळा आला, पण तो म्हणाला, महाराज काहीही द्या. महाराज मोरोपंतांना म्हणाले, याला जामदारखान्यात घेऊन जा आणि चांदी देऊन टाक, आणि हे सगळं हुंडी वगैरे प्रकरण मिटलं असे लिहून घ्या. आता मोरोपंतांनी शेवटी कामगिरी बजावली. ते म्हणाले, इतर रायगडावर चांदी 28 रुपये प्रति शेर आहे बरं का. शेणवी चमकलाच. तो म्हणाला की अहो, सगळीकडे चांदी 23 रुपये प्रति शेर आहे. आता हा भाव जाणून घेण्यासाठी परत मुंबईला जायची हिंमत शेणव्यात नव्हती. त्याने ती चांदी घेतली आणि मुंबईला गेला. तो मुंबईला आल्यावर त्या इंग्रज अधिकाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला त्यात लिहिलं आहे, सुमारे 1.5 वर्ष चाललेल्या या प्रकरणात शिवाजीराजाने 23 रुपये प्रतिशेर असलेली चांदी 28 रुपये प्रतिशेर विकून हे प्रकरण निकालात काढलं. महाराजांच्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वराज्याच्या पंतप्रधानाच्या बुद्धिचातुर्याची खूप कमी जणांना माहिती असलेली गोष्ट. महाराज किती मुत्सद्दी होते या गोष्टीवरून लक्षात येतं.